भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना, की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून देणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे, काही काळ प्रतिकूल असतो, पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत, याचा मला नक्की अभिमान आहे. ते संविधानिक पद नाहीये. नाही, पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये. कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. काय नाव त्यांचं? त्या उमेदवाराचं जोरात बोला ना. खूपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खूपसे काही समजण्यासारखं आहे आणि खूपसे म्हणजे खूपसे. उद्धवजी, जी आकडेवारी, मला आवाज आहे खडखडे, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला, आणि तुमचे नगरसेवक निवडून आले. तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्याने निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान. कारण मी, आदित्य, सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. जी काँग्रेस चर्चेत पुढच्या झडपीच्या निवडणुका येत आहेत, या झडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये? थांबा ना आधी. कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले, त्यांचे पेढे खातोय. काय आता बोलेन ना मी. काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढला. पण अरे, एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. आमची विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत. मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी. होईल, सगळं होईल, सगळं होईल. नाही, पण उद्धवजी, जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती, त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं, म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं, दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरीसुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा 54 फोडले होते तरीसुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया, या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून, जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेची 2028, 29, 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये. त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. 8 एमआयएमचे उमेदवार ज्यांचे निवडून नगरसेवक झालेले आहेत, शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आले. काय कारण आहे एमआयएमचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले? 8 त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली.
नाही, पण काय राजकीय गणित काय त्याला? ठीक आहे, पुढे. उद्धवजी, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 एमआयएमचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता? त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या नाही, निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही. नागा करड तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शाबूत आहे. दुसरीकडं प्रभाग क्रमांक 173 मध्ये जो 20 वर्षापासून तुमच्या हातात होता तो ढासळलेला कुठला?